फायनली आज आमच्या झाडावरचे आंबे, दुसऱ्या झाडावरचे थोडेसे आंबे पहिल्यांदा निघालेले. अजून आमच्या बऱ्याच झाडावरचे आंबे निघायचे बाकी आहेत. चला तर आता हे आमची ही आंब्याची झाडं. आता ह्या आंब्यावरचे, या झाडावरचे आंबे काढलेत. हे आमचा चाफा. आता काही नवीन झाडं लावलीत आत्ताशी, त्यांना काही जणांना मोहर लागलेला आहे. आता बघू, तुम्हाला दाखवतो. ही छोटी छोटी झाडं आहेत, कलमी झाड आहेत. ह्यांना असं बघितलं ना, छोटे 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 आंबे लागलेले आहेत. दोन चार आंबे लागलेले त्यांना. झाडांची मोहर, ह्या मोहराला ना बघितलं की दिसते बारीक बारीक हिरव्या कळ्या दिसतात. छोटे 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 आंबे ते, हा मोहर आहे. असे आता तिथं एक झाड आहे, हा एक झाड आहे, हे एक मोठं झाड आहे. आणि इथे एक छोटंसं झाड आहे, ह्याला पण आंबा लागलेला, पण हे अजून खूपच लहान आहे. हा पारिजातक आहे ॲक्च्युली, हा मध्येच उगून आलेला आहे खरं. ह्या पारिजातकाचं बी इथे पडून हा उगून आलेला आहे. आणि हा एक आंबा आहे, ह्याला विशेष काही मोहर नाही, ह्याचा मोहर गेलेला आहे. हा एक आंबा, ह्याला मात्र चांगला मोहर आलेला आहे बऱ्यापैकी. ही पहिल्यांदाच फळं देणार आहे ती झाडं. 1 2 3 4 इथं हा नारळ आहे आमचा. आणि इथं हे वडाचं झाड आहे आमचं. वडाचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, आवळी आहेत. हे राई आवळा म्हणतात त्याचं झाड. आता ह्याचा सीझन संपला खरं. ह्या आवळ्याला छोटे 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 आणि गोड असे आवळे लागतात, त्याला राई आवळा म्हणतात. तर कसं काय वाटली तुम्हाला आमची छोटीशी आमराई, नक्कीच मला कळवा.